नमस्कार सगळ्यांना. UPSC आणि MPSC मराठी साहित्य मुख्य परीक्षा या परीक्षेसाठी संध्याकाळच्या कविता नावाचा ग्रेस यांचा जो काव्यसंग्रह आहे त्याच्यातल्या सगळ्या कविता आपण एक एक करून बघणार आहोत. या काव्यसंग्रहामध्ये एकूण 5 भाग आहेत. जसा भाग 1 हा आषाढमन आहे, त्याचप्रमाणे चंद्रधून, मरणगंध, स्मरणशिल्प, उर्मिलेच्या कविता, आणि बर्फाच्या कविता. अशा भागांमध्ये या सगळ्या कविता विभागल्या गेल्या आहेत. तर यापैकी जे आषाढमन आहे, जो भाग 1 आहे, त्याच्यामध्ये एकूण 13 कविता बघायला मिळतात. त्यानंतर चंद्रधून मध्ये 20, मरणगंध मध्ये 24, स्मरणशिल्पमध्ये 21, उर्मिलेच्या कविता 2 आणि बर्फाच्या कविता 3. तर अशा एकूण 83 कविता आपण या काव्यसंग्रहात बघणार आहोत. तर त्याच्यातली जी पहिली कविता आहे आषाढमन, त्यापासून आपण सुरू करूयात. तर आता ह्या पूर्ण काव्यसंग्रहामध्ये ह्या काव्यसंग्रहाचं नाव संध्याकाळच्या कविता आहे. तर संध्याकाळी मनातल्या, मानवी मनातल्या सांज वेळेचा किंवा विरहाचा किंवा अस्वस्थतेचा भाव आपल्याला या पूर्ण काव्यसंग्रहात दिसून येतो. मग ह्याच्यातली जी आषाढबन ही जी कविता आहे, तर या कवितेमध्ये कवी आपल्याला काय दाखवतात, तर माणसाच्या जीवनामधलं जे अधुरेपण आहे किंवा जी वेदना आहे, तर याबद्दल कवी इथे आपल्याला सांगतात. मग ह्याचं नाव आषाढ बन असं का बरं आहे, तर आषाढ महिन्यातला म्हणजे आषाढ जो महिना आहे त्याला मृग नक्षत्रातल्या पावसाचा महिना म्हणतात. कशाचा? मग याची प्रतीकं कुठकुठली आहेत, तर मेघ, पाऊस, विरह ही आहेत. आणि या कवितेमध्ये मानवाच्या मनातल्या व्याकुळतेचं आणि गूढ दुःखाचं चित्रण केल्याचं आपल्याला जाणवतं. जसं कालिदासाचा जो आषाढ आहे, तर तो मिलनाची ओढ लावणारा आषाढ आहे. तर ग्रेस यांचा जो आषाढ आहे तो एकाकीपणाचा आहे किंवा शून्यतेचा. आणि बन म्हणजे काय? आषाढ तर आपल्याला कळालं. बन म्हणजे काय? बन म्हणजे असा भाग की जिथे हा कवी हरवून गेला आहे, म्हणजे वन. जिथे हा कवी हरवून गेला आहे. मग आता ह्याच्यातलं जे पहिलं कडवं आहे ते आपण पाहूयात. पहिलं कडवं आहे, इथलेच पाणी इथलाच घडा, मातीमध्ये तुटला चुडा. मग इथलेच पाणी म्हणजे काय? तर पाणी म्हणजे जीवन आणि घडा म्हणजे शरीर. आणि मातीमध्ये तुटला चुडा ही एक अत्यंत करुण अशी प्रतिमा आहे. तर हे सौभाग्य लोप पावण्याचं प्रतीक आहे. कशाचं? सौभाग्य लोप पावण्याचं. मग पूर्ण ह्याचा अर्थ कसा होतो, की ग्रेस असं म्हणतात, की ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीमध्ये हे नियतीचं दुःख जे आहे ते अटळ आहे. हा त्याचा पूर्ण अर्थ आहे. ग्रेसांच्या कवितेमध्ये असा पूर्ण शब्दशः अर्थ नसतो, तर एक भाव असतो त्या कडव्याचा, तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. इथलीच कमळण इथलीच टिंबे, पाण्यामध्ये फुटली बिंबे. कमळ आणि पाण्यातली प्रतिबिंब हे कशाचं प्रतीक आहे, तर हे सौंदर्याचं प्रतीक आहे. पण ती सौंदर्याची प्रतीकं फुटली आहेत, म्हणजे जे विलक्षण असं सुख असतं ते क्षणभंगूर ठरलंय किंवा ते नष्ट झालंय. म्हणजे मनामध्ये निर्माण होणारी जी सुखाची चित्र आहेत ती वास्तवात विरून गेली आहेत, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय, की इथलं जे सौंदर्य आहे ती सगळी सुख जी आहेत, विलक्षण सुख किंवा तर ही विलक्षण सुख जी आहेत ही क्षणभंगूर ठरली आहेत.
म्हणजे ती काय झाली ती नष्ट झाली आहेत आणि वास्तवाची जाणीव कवीला यामध्ये होतीये. म्हणजे ती वास्तवात विरून गेली आहेत. इथलेच उशाप इथले शाप माझ्यापाशी वितळे पाप. शाप आणि उशाप हे मानवाच्या प्रारब्धाचे भाग आहेत असं कवी म्हणतात. मग कवी असं म्हणतात की पाप पुण्य किंवा शाप मुक्ती हा जो खेळ आहे तो याच जगातला आहे. इथलेच उशाप इथलेच याच जगामधले पाप आणि शाप आणि उशाप आहेत. आणि माझ्यापाशी वितळे पाप ह्याचा काय अर्थ आहे तर जशा पद्धतीने जे सोनं आहे ते अग्नीत वितळून शुद्ध होतं त्याप्रमाणे कवीचे जे अस्तित्व आहे ते दुःखाच्या अग्नीमध्ये वितळून जातंय आणि याच्यातून कवीला स्वतःच्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टी कळते. माझ्यापाशी वितळे पाप. ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धी होते त्याप्रमाणे कशातनं अग्नीतनं म्हणजे इथे असं आहे की अग्नी म्हणजे दुःख. तर या दुःखामध्ये कवी स्वतःला वितळवून एका पद्धतीने जगाकडे बघतायत. इथलीच उल्का आषाढ बनात मावळतीची राधा उन्हात. तर हे जे उल्का आहे हे क्षणिक प्रकाशाचं प्रतीक आहे. पण हा जो क्षणिक प्रकाश आहे हा नंतर नाश पावतो. मग इथलीच उल्का आषाढ बनात म्हणजे काय की हा जो क्षणिक प्रकाश आहे हा या आषाढ बनामध्ये कोसळतोय म्हणजे मेघांनी दाटलेल्या अंधारामध्ये ही उल्का कोसळते. मावळतीची राधा उन्हात. मावळतीची म्हणजे काय की आयुष्याची जी संध्याकाळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी काय उरते तर फक्त ओढ आणि विरह उरतो. मग ही जी राधा आहे ती चिरंतन विरहाचं प्रतीक म्हणून त्यांनी दाखवली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण कविता होती. मग आता ग्रेसांच्या कवितेतील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे काही घटक आहेत. जसं काही जे घटक आहेत ते लौकिक घटक आपल्याला दिसतात ह्या कवितेमध्ये. म्हणजे फिजिकल फॅक्टर. मग ते कुठले कुठले आहेत लौकिक घटक? पाणी, घडा, सुडा, कमळ, ऊन हे सगळे लौकिक घटक आपल्याला दिसतात. आणि अलौकिक घटक म्हणजे काय मेटाफिजिकल फॅक्टर्स. ते कुठले कुठले आहेत तर हे मावळतीची राधा, त्याच्यानंतर पाप वितळणे, शाप, उशाप अशा पद्धतीचे अलौकिक घटक आपल्याला यामध्ये दिसतात. ठीक आहे. मग ही लेखन शैली कशी आहे? लयबद्ध. ठीक आहे. हे उत्तर लिहिताना हे शब्द खूप महत्वाचे आहेत. उत्तर लिहिताना खूप कमी शब्दामध्ये आपण लिहितो त्यामुळे कीवर्ड्स खूप महत्वाचे असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही पहिली कविता आपली झाली आहे. धन्यवाद.